नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर कचऱ्यामुळे झाडाला लागली आग. श्रीकृष्ण बेडसे यांनी केली कारवाईची मागणी. जिल्ह्यासह धुळे शहरात पर्यावरण संरक्षणासंदर्भात वन विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविले जातात. मात्र प्रत्यक्षात पर्यावरणाचा ऱ्हास होतानाची घटना काल धुळे शहरात घडली. धुळ्यातील वन विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या घनदाट एका झाडाजवळ कचरा एकत्र करून त्याला पेटविण्यात आला. त्या दरम्यान कचरासह झाडाला देखील त्यामुळे आग लागली. ही बाब अत्यंत गंभीर असून वन विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच अशी घटना घडत असेल तर वन विभागाचे अधिकारी काय करीत होते असा सवाल सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी उपस्थित केलेला असून संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा वन विभागाला डॉक्टर श्रीकृष्ण बेडसेसह पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. नमस्कार, मी या धुळे जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे बोलतोय. नुकतंच झाडाला पेटवलं गेलं, पर्यावरणाचा ऱ्हास टिकवा का जाळून टाकावा हे जागतिक उदाहरण हे वन विभागाने केलेलं आहे. वन विभागाच्या गेटजवळ एवढं मोठं झाड जळत होतं, हे का झोपले होते का? हा माझा सवाल आहे. शासन म्हणतात झाडे लावा, झाडे जागवा, वृक्ष जागवा, वृक्ष वाचवा, याची जाणीव मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करून देत आहे. झाडे जागवा, झाडे वाचवा हा संदेश आहे. परंतु आपला हे जे वन विभाग आहे यांनी कायची गरज आहे, यांनी पाहायला पाहिजे. शहरात असो या वन विभागात असो, यांनी फक्त झाडं टिकवायला पाहिजे. ही माझी नम्र विनंती आहे. जर सर्व जिल्ह्यामध्ये वृक्षप्रेमींनी लक्ष द्यावं आणि यात वाईटपणी पण लक्ष द्यावं, नाही तर आम्हाला आंदोलन करण्याच्या भाग पडू नका.